जायचं नाही कुठे, इथे गपचूप उभं राहायचं. हिटलरगिरीच आहे. आहेच हिटलरगिरी. काय म्हणायचंय? गपचूप उभं राहायचं इथे. सूर्य आणून दे. चॉपिंग बोर्ड. एकदाच नाही सांगतायत. दोन कांदे घेशील? दोन बटाटे पण घे. एक प्लेट दे ना. किती छान बॉन्डिंग आहे यांच्यात. हा मुलगा ना कोड आहे, कोड. कोणी याला इथे असं आत्यासोबत अशी मस्ती करताना बघितलं तर ओळखणार सुद्धा नाही याला. दीप, कांदे चिरून देतो जरा. जास्त मस्का लावायची गरज नाहीये. थांबलोय मी इथे. आता कसं? तुला बरोबर माहितीये माझा मूड कसं बदलायचा. मग हुशार आहे मी. बाजूला. थोड़ा गरम मसाला टाक. अगं बस, एवढा गरम मसाला टाकतात का? भाजी केवढी आहे? नको जास्ती. मलाच सांग तू आता. हा, मग तू शिकव मला स्वयंपाक कसा करायचा. ज्या माणसामुळे तिच्या सख्ख्या भावाचा जीव गेला तो माणूस जर तिला सतत डोळ्यासमोर दिसत राहिला तर तिला राग येणारच ना. दीप, डोळ्यात पाणी काय तुझ्या? कांदा कापतोय. डोळ्यात पाणी नाही येणार तर काय? तुला खोटं बोलता येत नाही माझ्याशी. रडतोयस ना? दादा जे बोलले ते विसरता नाही येते तुला, हो ना? बोल ना. हो, नाही विसरता येत. बट थँक्यू, तू माझा मूड बदलण्याचा प्रयत्न केला. मी पण हसायचा प्रयत्न करतोय. आय एम सॉरी. अरे दीप जितका स्ट्रॉंग आहे तितकाच मनाने हळवा पण आहे. याचं हे असं रूप कधी बघितलंच नाही. दादा नेहमी म्हणायचा, माणूस एका प्रसंगात कधीच कळत नाही, वेगवेगळ्या प्रसंगात तो कसा वागतो यावर कळतो. हा माणूस किचकटच आहे.
ज्योती, तू काय करतेस इथे? ते तू पाळत ठेवतेस का आमच्यावर? मी काय करतेय, दीप काय करतोय हे बघायला आलीस का? अहो बरं वाटलं असेल ना तुला दीपला रडताना बघून? तरी तुला सांगितलं होतं त्याच्या आजूबाजूस तुला फिरकू नकोस म्हणून, पण ऐकायचंच नाही तुम्हाला. तुझ्या बहिणीमुळे ही अवस्था झाली त्याची, माहिती आहे ना तुला? तुम्ही सगळे सावेकर असेच आहात का? कुणाकडे गेल्यानंतर कसं वागावं, कसं बोलावं, काय करावं हे काही कळत नाही तुम्हाला. सगळेजण असेच आहात का तुम्ही? तुला काही विचारण्याचा अर्थच नाहीये. तुला काही विचारलंस तर सॉरी म्हणशील आणि निघून जाशील. तिच्याशीच बोलायला हवंय. नका त्रास देऊ आम्हाला, कृपा करा आमच्यावर. पण अगं तू बाहेर सगळ्यांचं ऐकून का गप्प बसलीस? काही चुकीचं केलेलं नाहीयेस तू. उलट तू तुझा मुद्दा उचलून धरायला हवा होतास आणि त्या दीपच्या 2 मुस्काटात चढवायला हव्या होत्यास. आधी तुला साडी देतो आणि नंतर तुझा हात धरतो म्हणजे काय? त्या नालायक माणसाला काहीतरी लाज वाटायला हवी होती. आधी आपल्या घरातल्या 2 माणसांना खाल्लं त्यांनी आणि आता सज्जन बनायचा आव आणतोय. त्याला ना काय बोललात तुम्ही? तुमच्या जिभेला काही हाड? तुमची हिम्मत कशी झाली असं बोलायची? त्याच्याच घरात उभे राहिलाय तरी त्याच्याबद्दलच बोलताय? लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? आणि प्रीती, तू काहीच बोलत नाहीयेस ते एवढं बोलतायत तर? का तुलाही तेच वाटतंय जे ह्यांना वाटतंय? ताई हो, काय बोलताय तुम्ही? मी आपली नवीन आहे या घरात. आपलं असं कोणी नाही. आज सकाळी जे घडलं त्याबद्दल बोलावंसं वाटलं म्हणून मी माझ्या भावना व्यक्त केल्या. हो, बाकी काही नाही. आणि बरोबर आहे तुमचं, मान्य आहे मला, हे त्याचंच घर आहे. पण मग माझं घर कोणी उद्ध्वस्त केलं सांगा ना? त्यानीच ना? नाही, म्हणून माझी काही तक्रार किंवा भांडण वगैरे करायचं नाहीये मला. जे झालं ते माझं नशीब होतं म्हणून मान्य केलंय मी आणि जगते आता कशी बशी. पण जे घडलं त्याबद्दल राग व्यक्त केला तर काय बिघडलं? आणि तुम्ही सुद्धा त्याचीच बाजू घेताय? नाही म्हणजे हे सगळं असं असतं तर मग पुरुषोत्तम दादा त्याला त्याच्याच घराबाहेर का ठेवतात हो?